नमस्कार मंडळी, स्नेहरंग यूट्यूब चॅनलमध्ये मी स्नेहा पराडकर तुमचं खूप खूप स्वागत करत आहे। दिवाळीच्या फराळातली आपली पुढची रेसिपी असणार आहे करंजा। आणि आमच्या कोकणातल्या पारंपरिक करंजाच आपण दाखवणार आहोत की आम्हाला त्याच खूप आवडतात। कारण नुसतं रवा आणि खोबऱ्याचं ते सारण ते नाही करत आम्ही, तर चण्याची डाळ मुगाची डाळ एकत्र करून नंतर त्याचं आम्ही सारण बनवतो। तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। प्रथम आपण हा मैदा मळून घेणार आहोत। मळल्यानंतर तो चांगला भिजला जाईल व्यवस्थित। 200 ग्रॅम मैदा घेतलाय। थोडंसं आपण याच्यात चिमूटभर मीठ घालूया। आपल्याला करंजा खुसखुशीत पाहिजे तर आपण एक पळी भरून यातलं तूप घेणार आहोत। तूप गरम केलंय चांगलं मी, आणि ते फक्त याच्यावर मोहन म्हणून घालायचंय। एक पळी घेतली आहे म्हणजे आपले छोटे 2-3 चमचे होईल। आता हे सर्व व्यवस्थित करायचंय आणि नंतर आपल्याला घट्ट असं पीठ मळून घ्यायचंय। ह्याच्यात रवा थोडासा घातला तरी चालतो, आणि रवा भिजायला थोडा वेळ लागतो। तूप आधी पूर्ण मैद्याला व्यवस्थित असं लावून घ्यायचं, छान खुसखुशीत होतात मग त्या। आणि शक्यतो तुपाचंच मोहन घालायचं। पीठ मळायला दूध आणि पाणी घेतलेलं आहे, आपण थोडं थोडं याच्यात घालूया। पिठात दूध घातल्यामुळे थोडा रंगामध्ये पण फरक पडतो आणि छान एकदम असा गुलाबी रंग येतो व्यवस्थित। अगदी थोडं थोडं घालून मळायचं आपल्याला, आणि घट्ट गोळा हवा आपल्याला। मळून आपण झाकून ठेवणार आहोत आणि सारण होईपर्यंत तो छान भिजला जाईल। आपला गोळा छान मळून झालेला आहे, आणि हा आता एक रुमाल ठेवला याच्यावर आणि झाकून ठेवून द्यायचं आपण, मस्त भिजेल ते। आपण हे जे आता पुरण म्हणून पीठ वापरणार आहोत तर ते चणा डाळ मूग डाळ त्याचंच बेसन बनवलेलं आहे, आणि तेच मी घेणार आहे। तर बघा म्हणजे दळून घेताना किती प्रकारे आपल्याला उपयोग घेता येतो। तर आपण तेल तापत ठेवले। प्रथम आपण थोडंसं ड्रायफ्रुट्स याच्यावर परतून काढूया। आता या डाळी भाजलेल्या असल्यामुळे आपल्याला जास्त काही परतून काढायची गरज नाही लागणार आहे। हे तीळ आणि खसखस आहे, ते पण आपण या तुपावर मी सगळं परतून घेते। आणि हे सर्व परतत असतानाच आता आपण याच्यामध्ये हे बेसन पण भाजून घेणार आहोत। तर बेसनचा रंग बदलत असतानाच डाळी आणि भाजून घेतलेले असल्यामुळे जास्त वेळ लागत नाही, पटकन खमंग होते ते। आता आपण हे डेसिकेटेड कोकोनट घालतोय पाव वाटी। घरातलं सुकं खोबरं घातलं तरी चालेल, एकदम बारीक किसून घ्यायचं ते। आता करंजीच्या याच्यातून ते टोकं लागून करंजी फुटण्याचा संभव असतो। आपण यातच वेलची आणि जायफळची पावडर घालतोय। कोकणामध्ये गणपतीसाठी या करंज्या सर्रास केल्या जातात, म्हणजे वाटायला अगदी प्रसादासाठी म्हणून खूप मस्त लागतात। आणि पुरणाच्या करंज्या आता हे सर्व परतत असतानाच आपण ही गुळाची पावडर घेतोय। गुळ किसून पातळ थोडासा करून घेतला तरी चालेल। आपण गोड किती पाहिजे त्या अंदाजाने ही पावडर पण याच्यातच घालणार आहोत, म्हणजे गरम याच्यामध्ये छान ती विरघळली जाईल। आपलं मिश्रण एकजीव झालेलं आहे। आता हे शेवटी मनुका घालूया, आणि सर्व आता काढून घेऊया, याच्यात थंड करून घेऊया व्यवस्थित।
गुळामध्ये केल्यामुळे अतिशय पौष्टिक असं आहे हे सारण, मस्त लागतं. आणि आपण आता ह्या करंज्या साठ्याच्या करणार आहोत, त्याच्यासाठी आपण साठा बनवणार आहोत. तर हे 3 चमचे मी तूप घेतलेलं आहे, डालडा घेतला तरी चालेल, आपण हे साजूक तूपच घेतलेलं आहे. आणि छान आधी पहिलं फेटून घ्यायचं. थोडं घट्ट लागतं ते, समजा जर पातळ असेल तुमच्याकडे तर थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालेल, पण आपल्याला ते फेटता येईल असं घट्ट करायचं. आता हे फेटणं खूप महत्वाचं आहे, त्याच्यामुळे त्याचे करंजीचे जे लेयर्स असतात ते व्यवस्थित होतात. जसं आपण नानकटाईसाठी व्यवस्थित फेटून घेतो तूप, तसंच करायचं आपल्याला. आणि 3 चमचे आपण जर तूप घेतलं तर 3च चमचे आपण कॉर्नफ्लॉवर घेणार आहोत. मैदा घेतला तरी चालेल. आता आपल्याला कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे, तर 3च चमचे आपण याच्यात घेऊया. जेवढ्या करंज्या असतील त्या अंदाजाने आपण ते करायचं. साठ्याच्या करंज्या खायला खूप सुंदर लागतात. आता हे आपल्याला पुन्हा एकदा फेटून घ्यायचं व्यवस्थित, की आपल्याला पोळीवर नीट लावता आलं पाहिजे असं पसरवून. खूप पातळ पण नाही करायचं. हे बघा इतकं व्यवस्थित झालेलं आहे ते. आणि ह्या करंज्या करताना अतिशय शांतपणे करायच्या असतात. बघा इतकं सुंदर, मगाशी पिवळं दिसत होतं आणि आता त्याचा रंग बदलून सफेद झालेला आहे बघा. आणि आता आपण करंज्यांच्या ज्या पोळ्या असतात त्या करायला घेऊया. हा साठा आपला झालेला आहे, एका बाजूला हा तयार करून ठेवूया. आता आपला पीठ बघा इतकं छान मळून झालेलं आहे. आता याचे आपण समान असे 3 गोळे करणार आहोत. आणि ह्याच्या आपल्याला एक एक पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत पातळ अशा. सर्वप्रथम या प्लेटवर थोडासा असा मैदा टाकते, म्हणजे आपण जेव्हा पोळी याच्यावर ठेवू तर ते चिटकणार नाही. लाटताना मैदाही लागत नाहीये, व्यवस्थित लाटली जाते. आपल्या 3 पोळ्या व्यवस्थित लाटून झालेल्या आहेत. आता आपल्याला याच्यावर साठा लावायचा आहे. साठा आपण आता बोटाने लावणार आहोत. व्यवस्थित असा, खूप जाडजाड नाही लावायचा, पण व्यवस्थित सगळीकडे पसरता येईल. आणि इतका छान झालाय बघाल तुम्ही, अगदी स्मूथली सगळीकडे पसरला जातोय तो. यावर आपण आता दुसरी पोळी ठेवूया. दोन्ही पोळ्या ठेवताना मध्ये मी मैदा लावत होते, त्याच्यामुळे पोळ्या चिटकत नाहीयेत. आता ही दुसरी पोळी पण अगदी छान अशी पहिल्या पोळीवर पसरवून घ्यायची. आता पुन्हा एकदा आपण साठा लावतोय. आपण तिसरी पोळी ठेवलेली आहे. आता याला पण आपण साठा लावून घेऊया. आता हा उरलेला जर साठा आहे फ्रीजमध्ये तसाच ठेवला आणि पुन्हा आपल्याला जेव्हा करंज्या करायच्या असतील तर त्याचा उपयोग नक्कीच होतो, फुकट जात नाही हा. आपण याचा आता घट्ट असा रोल करायला घेऊया. पोकळ ठेवायचा नाही, छान घट्ट झाला पाहिजे. दाबत दाबत न्यायचा येतो.
आणि आता सगळं झाल्यानंतर मस्त असं शेवटी फिरवून घ्यायचं व्यवस्थित, अलगद हाताने, कुठेही जोर लावायचा नाही आपल्याला. आता हा आपण थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत, थोडासा कडक झाला पाहिजे. आणि मग आपण हे कापायला घेऊया. ते याच प्लेटमध्ये मी ठेवते. आपण हा रोल थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवलेला. आता हा कसा कट करायचा दाखवते, की आपण असे असे पण रोल हे करतो, पण मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने करून दाखवणार आहे. तर हा उभा असा कापायचा आहे. हे बघा, याचे लेयर्स कसे दिसतात आहेत, एकदम मस्त. आणि आता आपण याचे छोटे छोटे जवळजवळ 2 इंचाचे तुकडे करायचे आपल्याला. आणि एक ओला रुमाल घेतलेला आहे. त्या लाट्या ज्या आपण लाटणार आहोत, तर त्या ओल्या फडक्याखाली आपल्याला ठेवायचे, जे सुकता कामा नये पीठ ते. आणि हे जे आहे ते असं, हा लेयर्सचा जो भाग असतो तो खाली ठेवायचा आणि अलगद हाताने फक्त दाबायचे. आणि हे आपण सर्व इथे कुठेही जोर नाही काढायचंय. हे बघा, हा लेयरचा भाग आहे तो खाली ठेवून थोडासा दाब द्यायचा फक्त. गेल्या वर्षी मी कलरच्या करून दाखवल्या होत्या, यंदा सफेदच ठेवले. आणि हे सर्व आपल्याला ओल्या फडक्यामध्ये झाकून ठेवायचे. आपण आता एक लाटायला घेऊया आणि हे बाकीचे सर्व झाकून ठेवायचे. आपलं सारणही थंड झालेलं आहे, आपण भरूया ते. हे दूध आणि पाणी मगाशी आपण पीठ मळायला घेतलेलं तेच एका छोट्या वाटीत घेतलं आता. आणि साईडला असं व्यवस्थित लावून घ्यायचं. आणि या करंज्या थोड्या थोड्या करूनच तळायच्या, तर खूप सुकल्या जातात त्या पटकन. आणि हे असं मस्त बंद करून घ्यायचं आपल्याला. जास्त असं पुढेपर्यंत दाब द्यायचा, कारण ती साठ्याची असल्यामुळे लेयर्समुळे उघडली जाते. म्हणून जेवढी आपल्याला इथे बंद करता येईल तेवढी करायची. जर मुरड घालायची असेल तर ती घातली तरी चालेल. आपण मुरड घालूया, कारण त्याच्यामुळे पुरण बाहेर येण्याची भीती नाही आपल्याला. आणि डिझाईन पण खूप छान दिसेल. हे बघा, इतकी सुंदर, एकदम इतकी सुंदर झालेली आहे. पण अजून एक करूया आणि मग तळूया. आपण मिक्स तेल आणि तूप तापत ठेवलेलं आहे. आणि गॅस एकदम मंद ठेवायचा. खूप अलगद अगदी तळून घ्यायच्या त्या. सध्या 2-2च टाकते मी. आणि याच्यावर ना असं आपलं तेल तूप जे असेल त्याचं उडवत राहायचं. त्याचे लेयर्स खूप छान एकदम येतात. गॅस मी एकदम मंद ठेवलेला आहे. आणि हळूहळू कारण आजपर्यंत ती व्यवस्थित शिजली गेली पाहिजे, म्हणजे तळली गेली पाहिजे.
लेयर्स एवढे मस्त सुटत चाललेले आहेत. आपण उलटून बघूया. आणि मस्त गुलाबी रंगावर खरपूस अशा ज्या तळून काढायच्या आहेत. घाई करायची नाही बिलकुल. आपण तोपर्यंत अजून लाटायला घेऊया. छान खरपूस अशा झालेल्या आहेत. आता आपण काढून घेऊया. हे बघा इतक्या सुंदर दिसतात आहेत आणि कुठेही फुटला नाहीये. त्याला मुरड घातल्यामुळे त्या बाहेर हे होत नाहीत, म्हणजे पूर्ण अशा उघडल्या जात नाहीत आणि व्यवस्थित राहतात. मग आपण बाकी पण करून घेऊया. आपण अजून 2 टाकले आहेत. बघाल तुम्ही इतक्या छान लेयर्स एकदम त्याचे मस्त असे उघडतात आहेत आणि दिसतात, म्हणजे आपण जे लेयर्स केलेत ते. पुरण भरताना भरपूर भरायचं, नाहीतर मग ते खुळखुळ्यांसारख्या होतात नंतर मग त्या करंज्या. म्हणून व्यवस्थित पुरण भरून घ्यायचं. मस्त अशा खाज्याच्या करंज्या झालेल्या आहेत आणि त्याही मालवणी पद्धतीच्या. तर नक्की बघा रेसिपी करून. आणि आम्ही पुरणाच्या करंज्या म्हणतो ह्याला, सारणाच्या करंज्या नाही. जे रव्याचा आपण खोबरं रवा करतो त्याला सारण म्हणतो, तर आम्ही ह्याला पुरण म्हणतो. तर या पुरणाच्या करंज्या आणि त्याही मी खाज्याच्या बनवलेल्या आहेत, की लेयर्स देऊन बनवल्या. आणि बघाल तुम्ही इतके सुंदर लेयर्स आलेले आहेत. हे बघा इतके छान दिसतात आहेत. प्रत्येक पदर त्याचे सुटलेले आहेत व्यवस्थित. तर आपण एखादी मोडून पण दाखवूया. हे बघा एकदम खुसखुशीत झालेले आहेत आणि हे सारण असं आतपर्यंत मस्त भरलेलं आहे. यंदाच्या दिवाळीला नक्की पुरणाच्या करंज्या करून बघा. आणि रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.